ते जाहीरनामा देतील, तुम्ही फायरनामा द्या. शिक्षण क्षेत्रात म्हणलं तर तुम्ही फक्त काय करता, ITI क्षेत्र किंवा गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये छोटी मोठी डागडुजी किंवा डिजिटलायझेशनच्या नावाखाली काही चालतं मला माहीत नाही. पण इतकी साधी गणित आहे की आज चायनामध्ये सप्टेंबर 2025 पासून प्रत्येक मुलाला पहिलीपासून तर AIचं एज्युकेशन देता येते. त्याचप्रमाणे आज प्रत्येक प्रभागामध्ये AIचं एज्युकेशन सेंटर ओपन करा. सगळ्यांसाठी फ्री एनरोलमेंट असू द्या आणि AIचं प्रशिक्षण होऊ द्या प्रत्येक घराघरात. काळाची गरज आहे. भारताला जर सुपर पॉवर व्हायचं आहे तर प्रत्येक घरात एक AI एज्युकेटेड एजंट पाहिजे. रिक्रिएशन किंवा सांस्कृतिक क्षेत्रात आपण फक्त नाट्यगृह किंवा त्याचं मेंटेनन्स एवढीच मागणी करतो. मित्रांनो, इनर इंजिनिअरिंग आज बदलत्या काळातली बदलती गंभीर मागणी आहे. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलांकडं किंवा त्यांच्या आईवडिलांनासुद्धा मोबाईल डिएडिक्शनची अत्यंत गरज आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा, पेरेंट्सनी पेरेंटिंग कशी करावी बदलत्या काळामध्ये, याचीसुद्धा आपल्याकडं प्रचंड जास्त गांभीर्याने मागणी करणे गरजेचं आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट ऑथराइज्ड एक्सपर्ट्स पाहिजेत, काउन्सिलर्स पाहिजेत. 32 प्रभागामध्ये हे 12 महिने आपल्याबरोबर कनेक्टमध्ये पाहिजे, जेणेकरून तुमचा आमचा लाईफस्टाईल उंचवण्याच्यासाठी हे प्रचंड महत्त्वाचे राहतील. गव्हर्नमेंटनी का नाही हे करावं, हा माझा हक्क आहे आणि तो मला तुम्ही दिलाच पाहिजे. अमेरिकेची जनसंख्या 33-35 कोटी आहे, भारताची 140-142 कोटी आहे. जितकी तर अमेरिकेची पॉप्युलेशन आहे तेवढ्या तर आपल्याकडे ग्रॅज्युएट महिला घरी बसलेल्या आहेत. त्यांना सुचत नाही करायचं काय आहे. बरं, रोजगार निर्मिती म्हणजे फक्त काहीतरी ITI किंवा बचत गटांसाठी रोजगार असतो का? वेल टू डू महिलांनी कधी काळी रिसोर्सेस भारताच्या वापरलेले आहेत, ते शिकलेले आहेत आणि त्यांना रिसोर्सफुल व्हायचं आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. तुम्ही कसला तरी वेगळा प्लॅटफॉर्म, इनोव्हेटिव्ह वेज सर्च आउट करा. यांनासुद्धा मेन स्ट्रीमलाईनमध्ये यायची इच्छा आहे, त्यांना फक्त एक मार्ग उपलब्ध करून द्या, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. ते रोजगार निर्मिती तुम्ही करून दिली तर त्यांना 5 वर्ष तुमचा विसर पडणार नाही. आपल्या सगळ्या साक्षर महिलांना जर खरंच ऑथराइज्ड AI सेंटरमधून प्रशिक्षण मिळालं तर ह्या सुशिक्षित महिला तर आहेत, पण ह्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होतील आणि ह्या मोठ्या मोठ्या आर्थिक उलाढाली करतील आणि त्यातून ते साड्या घेतील, गाड्या घेतील आणि परत ट्रॅफिक निर्मिती करतील. पण तुम्ही पण ट्रॅफिक सोल्युशन्स काढलेले आहेत, त्यामुळं चिंता करायची गोष्ट नाही. UDCPR नंतर तर FSI TDRची तर खैरात वाटलेली आहे. प्रत्येक ठिकाणी हायराईज बिल्डिंग्सची परमिशन आहे, पण त्या सोसायटीच्या आत साधा खेळायला ग्राउंडसुद्धा नाही आहे. त्या लहान मुलांना वोटिंग राईट्स नाही आहेत, पण तुमच्या ॲम्युनिटी स्पेसेसमध्ये ओपन ग्राउंड अंडर द ओपन स्काय तो त्यांचा राईट आहे. त्यांना तुम्ही ग्राउंड दिलाच पाहिजे. खड्डेमुक्त रस्ते आणि ट्रॅफिक कंजेशनवर अनेक वेळा आपण बरंच बोललेलो आहे आणि त्याबद्दलचा तुमचा राईट तुम्ही बोललाच पाहिजे. लोकांच्या बरोबर गाड्यांची पण जनसंख्या प्रचंड वाढलेली आहे. GST नंतर तर खूपच वाढलेली आहे. तर तुम्ही काय करताय, जागजागी नो पार्किंगच्या पाट्या लावलेल्या आहेत. पण लक्षात घ्या, आमचा जन्म पावती फाडण्यासाठी झालेला नाही. तुम्ही आम्हाला मल्टीलेवल पार्किंगची सोय करून देणं आहे, कारण आम्ही गाडी विकत घेताना रोड टॅक्स भरतो. त्यामुळे ते तुमचं वैयक्तिक कर्तव्य आहे की आम्हाला पार्किंगची सोय करून द्या, नंतर नो पार्किंगच्या पाट्या लावा. बेगर फ्री सिटी हा कायदा आहे. मग बेगर्स कशासाठी या रस्त्यावर, आणि त्यासाठी तुमच्या प्रभागामध्ये त्या उमेदवारांनी गॅरंटी घेतली पाहिजे की बेगर फ्री सिटी झाली पाहिजे. मेडिकल फील्ड इतकं महाग झालेलं आहे की तिथे आता प्रायव्हेट डॉक्टर्सचा लूटमार चाललेली आहे. हॉस्पिटल्ससुद्धा लूटमार करतात. मग एक अफोर्डेबल गव्हर्नमेंटच्या डिस्पेन्सरीज असल्या पाहिजेत. तुमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट पाहिजे की मी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जातो आहे. एक गोष्ट नक्की चांगली आहे की ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत PCMCच्या, त्या खरंच चांगल्या आहेत रिलेटिव्ह टू अदर कॉर्पोरेशन्स, परंतु डिस्पेन्सरीज नाही आहे. मोहल्ला क्लिनिक ज्याला म्हणतो त्या ओपन करा प्रत्येक प्रभागामध्ये. 8-9 हजार कोटीचा ॲन्युअल बजेट असलेला, 28 लाख लोकांची जनसंख्या असलेला पिंपरी चिंचवडमध्ये बेसिक क्लीन टॉयलेट, हायजेनिक टॉयलेट्स नाहीत. यावर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जिथं गर्दीची ठिकाणं असेल किंवा एखादा 2-5 किलोमीटरच्या अंतरावर चांगल्या रस्त्याच्या लगत क्लीन टॉयलेट्स पाहिजे. हा तुमचा हक्क आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ नदी हा तुमचा बेसिक राईट आहे. याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक कंपनीच्या इकडे एक STP लागला पाहिजे. STPचं ट्रीटमेंट करून पाणी ज्यावेळेला नदीत सोडलं गेलं ते पण ॲट सोर्स, म्हणजे नदीच्या उगमापासून तर नदीच्या संगमापर्यंत ही सिस्टम फॉलो केली तर नदी प्रदूषणावर 100% आळा बसू शकतो. शिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेने एका लाईनमध्ये एका रोडमॅपवर नदीवर काम केलं पाहिजे, तरच नदी स्वच्छ होईल. अन्यथा हा फक्त ऑन पेपर जाहीरनामा राहील. मित्रांनो, कुठल्याही बायर आणि सेलरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये नेहमी एक ॲग्रीमेंट होतं आणि त्या ॲग्रीमेंट झाल्यानंतर नाही त्यांनी डिलिव्हर केलं तर कायद्याने सुरक्षा असते कस्टमरला. त्या कालावधीमध्ये त्याच्यावर सगळी कारवाई होते. दुर्दैवाने लोकशाहीचा उत्सव साजरा करताना जाहीरनाम्याची भरमार होती, परंतु त्याचा कुठल्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंट घेत नाही. ना तो उमेदवार घेतो ना तो पक्ष घेतो. आपण नेहमी उमेदवार आपल्या दारात आला तर तो नवीन जाहीरनामे देतो ज्याच्यामध्ये सुद्धा हिसेपिटे विषय असतात, परंतु त्याच्या मागच्या जाहीरनाम्याचा कोणी दखल घेत नाही किंवा त्याला कोणी विचारत नाही. जाब
मग आता आपल्याकडे उत्तर तर नाही आहे, पण एक गोष्टीचं सोल्युशन नक्की आहे की यातून आपण आपला स्वतःचा फायरनामा केला पाहिजे, पब्लिकचा फायरनामा. नेमकं काय पाहिजे आम्हाला? आमच्या 5-7 गोष्टी पाहिजेत विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज. तुम्ही वाटेल ते करा, पण आमच्या बेसिक ईज ऑफ लिव्हिबिलिटी इंडेक्स वाढवण्यासाठी ह्या 5-7 गोष्टी करा. ते जाहीरनामा देतील, तुम्ही फायरनामा द्या.